माझं नाव रामदास तुकाराम कोकरे. मी सध्या उपायुक्त आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे. एमसीएम टीव्ही आणि साई सागर एंटरटेनमेंट यांनी माझी स्टार महाराष्ट्राच्या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि यांच्या या पुढील कारकिर्दीसाठी आणि या समारंभासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. मी उपायुक्त आहे घनकचरा व्यवस्थापन विभागासाठी. तर कल्याण डोंबिवली शहरामध्ये पूर्वी आदरवाडी डम्पिंग ग्राउंड खूप मोठी समस्या होती. त्याचं कारण होतं की कचरा वर्गीकरण न करणं आणि तसाच कचरा टाकणे. कोविड 2019च्या कालखंडामध्ये मी 2020 ते 2022 या कालावधीमध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेत होतो. त्या काळात ते वर्गीकरणाचं महत्त्व लोकांना समजून सांगितलं. 100% वर्गीकरण केलं. त्यामुळे कचऱ्यावर प्रक्रिया शक्य झाली आणि आधारवाडी डम्पिंग ग्राउंड जाणार कचरा बंद झाला. आज त्या डम्पिंग ग्राउंडचं रूपांतर आम्ही आता म्हणजे या शहरात पुढे भविष्यात डम्पिंग ग्राउंडच निर्माण होणार नाही आणि या डम्पिंग ग्राउंडची प्रक्रिया बायोमायनिंगद्वारे करत आहोत. आणि वर्गीकरणाचं प्रक्रियेचं महत्त्व लोकांना समजून सांगितल्यामुळं या कचऱ्याच्या समस्येपासून आम्ही कल्याण डोंबिवली शहराला त्याच्यातून मुक्त करत आहोत. त्या दृष्टीने आम्ही आमचं काम करतो. मी माझं गाव रिटेवाडी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. माझं प्राथमिक शिक्षण रिटेवाडी येथे झालं. माध्यमिक शिक्षण राजुरी करमाळा येथे झालं. त्यानंतर उच्च माध्यमिक बार्शी येथे आणि माझं डिग्रीचं शिक्षण कृषी महाविद्यालय पुणे येथे बीएससी ॲग्रीचं शिक्षण झालं. त्यानंतर पदव्युत्तर पदवी मराठवाडा कृषी विद्यापीठ तत्कालीन आणि आताचा वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी येथून माझं एमएससी ॲग्री शिक्षण झालं. मी पूर्वी PSI म्हणून 4 वर्ष काम केले. त्यानंतर मुख्याधिकारी म्हणून दापोली येथे सुरुवात केली आणि आज उपायुक्त म्हणून कल्याण डोंबिवली. मी शून्य कचरा मोहीम प्रभावी राबवण्याचा माझा ध्यास होता. मी पहिला प्लॅस्टिक मुक्तीपासून सुरुवात केली. त्यानंतर कचरा मुक्ती, कचऱ्यावर प्रक्रिया आणि डम्पिंग ग्राउंडचं रूपांतर एक बगीच्यामध्ये आणि डम्पिंग ग्राउंड हे कायमचं शहरातनं हद्दपार करणे यासाठी मी वेंगुर्ला, कर्जत, माथेरान, संगमनेर आणि लातूर जिल्ह्यातील अनेक नगरपालिका आणि आता इथं कल्याण डोंबिवलीमध्ये काम करतो. माझा एक शेतकरी परिवार आहे. रिटेवाडी येथे माझी शेती आहे. आणि शेतकरी परिवारातूनच मी पुढे आलेलो आहे. मी गावातला पहिला ग्रॅज्युएट आहे आणि मी MPSC द्वारे मुख्याधिकारी PSI या पदावर निवड झाली आणि आज आता उपायुक्त म्हणून आहे. करमाळा एक बहुआयामी असं एक गाव आहे. अनेक कलाकार तिथं आहेत आणि एक उजनी आणि शेना प्रकल्प यांच्या माध्यमातून आता शेती सुद्धा बागायत मोठ्या प्रमाणात होत आहे. केळी आणि ऊसाचं एक मोठा बेल्ट तिथं तयार होत आहे आणि कष्टाळू आणि कष्टातून पुढे येणारे लोक त्या भूमीनं दिलेले आहेत. त्यामुळे निश्चितच मला करमाळ्याबद्दल अभिमान आहे. सर, भविष्यातील स्वप्न? भविष्यात नोकरीच्या माध्यमातून समाजसेवा, नोकरीच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग राबवणं आणि नोकरी एक साधन आहे आणि त्या माध्यमातून जेवढं लोकांना आनंदी जीवन जगता येईल किंवा लोकांच्या समस्या जेवढ्या दूर करता येतील तो माझा प्रयत्न आहे. एक सामाजिक दृष्टिकोन ठेवणं, समस्याची जाण ठेवणं आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करणं हे पुढील पिढीसाठी मी किंवा नवीन नोकरीत येणाऱ्यांसाठी हे एक चॅलेंज स्वीकारावं असं मला वाटतं. तो आता तुम्ही म्हणजे माझी आवड एक वाचनाचा छंद आहे, प्रवासाचा छंद आहे आणि वेगवेगळ्या बागात निसर्ग पाहणे ही माझी आवड आहे आणि त्या दृष्टीने मी फिरत असतो अनेक ठिकाणी, निसर्गाच्या ठिकाणी.